तर विदर्भामध्ये यंदाच्या मान्सूननं अपेक्षित जोर न धरल्यामुळे 1 जून ते 27 जुलै या कालावधीमध्ये सरासरी 26% पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. पावसातील या खंडामुळे शेती पिकांबाबत चिंता वाढली असून हवामान विभागानं 28 आणि 29 जुलैला पूर्व विदर्भातील काही भागामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागानं गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान पावसाच्या तुटीमध्ये गडचिरोली जिल्हा सर्वाधिक प्रभावित असून इथं 38% पावसाची कमतरता नोंदली गेली आहे. त्याखालोखाल वाशिममध्ये 35%, चंद्रपूरमध्ये 31% पावसाची तूट आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते एल निनोच्या प्रभावामुळे राज्यात पावसात खंड पडत असून त्याचा परिणाम विशेषतः विदर्भावर जाणवतोय. तसंच मराठवाड्यामध्ये सुद्धा यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. जो विदर्भ के अधिकांश क्षेत्र जो है वहाँ पे जो है रेनफॉल में भारी कमी दर्ज की गई है. गढ़चिरौली, चंद्रपुर, अमरावती, वाशिम इन जगहों पे मोर देन 30% का जो है रेनफॉल में कमी देखने को मिला है. नागपुर की बात करें तो वहाँ भी 20 से 22% जो है रेनफॉल में कमी दर्ज की गई है. कुल मिलाकर गोंदिया को छोड़कर हम बात करें अधिकांश जिले जो है विदर्भ के वहाँ पे एक भारी कमी देखने को मिली है. और ये जो परिस्थितियां अभी हम देखेंगे कि अगले आने वाले कुछ दिनों में एक अच्छे रेनफॉल्स मिलने की संभावना बन रही है. क्योंकि एक बंगाल की खाड़ी जो बे बंगाल है वहाँ पे नॉर्थ वेस्टर्न सेक्टर्स में एक लो प्रेशर सिस्टम से डीप डिप्रेशन बन रहा है. उसके प्रभाव से हम देखेंगे कि जो विदर्भ के जो पूर्वी जिले हैं वहाँ पे एक अच्छी रेनफॉल मिलने की संभावना बन रही है अगले आने वाले 3 से 4 दिनों के लिए. तर गोंदिया जिल्ह्यामध्ये 2 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जोरदार पावसानं हजेरी लावली. जुलै महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांनी धान पिकाची लागवड केली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यामुळे धान पीक धोक्यात आलं होतं. दरम्यान आजच्या पावसामुळे धान पिकाला फायदा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. आणि